राज्याचे ज्येष्ठ नेते व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना माझ्या कामाची पद्धत आवडली असल्याने त्यांच्याकडून मला भाजप प्रवेशाचं निमंत्रण दिले। मी अपक्ष म्हणून निवडून आल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे। मी अपक्ष म्हणूनच काम करत राहीन, मात्र एखाद्या विषयावर गरज पडल्यास भाजपला पाठिंबा देऊ, असं सुतोवाच खासदार विशाल पाटील यांनी दिले। जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला टंचाईच्या झळा बसत असून उपाययोजनांसाठी सरकारने जादा निधी देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे। खासदार पाटील म्हणाले, मी आतापर्यंत भाजप प्रवेशाचा विचार केला नव्हता। जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्रित काम केलं पाहिजे। माझ्या कामाची पद्धत भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांना आवडली असेल असं त्यांच्या ऑफरवरून वाटते। सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलोय, त्यामुळे कुठल्याही पक्षात कायद्याने प्रवेश करू शकत नाही। 4.25 वर्षाचा काळ अपक्ष म्हणून जाईल, मात्र जर कुठल्याही विषयात पाठिंबा द्यायची गरज निर्माण झाल्यास त्यांना पाठिंबा द्यायची तयारी आहे। धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतचा राज्य सरकारकडून कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे लेखी पत्र जनजाती विभागाचे मंत्री ज्युएल खोरा यांनी दिलं आहे। संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडून मागील 44 वर्षात कुठलाही प्रस्ताव आलेला नाही असंही त्यांनी कळवले। राज्य सरकारने धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करावा, याबाबतचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी खासदार पाटील यांनी केली आहे। मात्र त्याचा विचार आतापर्यंत कधी केला नव्हता। सांगली जिल्ह्याची कामं ही होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष विचार बाजूला ठेवून एकत्र काम केलं पाहिजे। हे माझं धोरण आहे आणि मी त्या पद्धतीनंच एकत्रितपणे प्रशासकीय कुठलाही कार्यक्रम असलो तर मी त्यात जातो आणि कदाचित माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत दादांनी तशी ऑफर दिली असेल। एक राजकीय विचार आमचे वेगळे जरी असले तरी जिल्ह्याचे ज्येष्ठ ते आज पालकमंत्री आहेत, राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, ते जर आपल्याला अशी ऑफर देत असतील तर कदाचित आम्ही आमचे काम चांगले करतोय असं एक पोचपावती होईल। मात्र असा कुठलाही विचार मी केलेला नाही आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यावर मी कुठल्या पक्षात प्रवेश कायद्यानेच करू शकत नाही। त्यामुळे उर्वरित 4.25 वर्षाचा जो माझा काळ आहे तो अपक्ष म्हणूनच जाणार आहे आणि कुठल्याही विषयाला पाठिंबा देत असताना इश्यू बेस्ड निश्चितच गरज पडली तर कुठल्याही विषयाला पाठिंबा द्यायची माझी तयारी असणार।